महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल MNCच्या CNE किंवा CPD रिलेटेड तुमचे जेवढे काही डाऊट असतील ते सर्व डाऊट आता क्लिअर होऊन जातील. कारण MNCकडून आणखीन एक नवीन सर्क्युलर आलेला आहे 28 तारखेला, ज्याच्यामध्ये त्यांनी सर्व पॉईंट क्लिअर केलेले आहेत की 30 ते 50 पॉईंट कुणाला लागणार आहे, 30 कुणाला लागतील, 50 कुणाला लागतील किंवा 150 पॉईंटचं कायम सूट मिळाली की नाही, किंवा जे नवीन कॅन्डिडेट आहेत आता पासआउट झालेले 23, 24, 25ला जे पासआउट झाले, 26ला झाले, तर त्यांना किती पॉईंट करावं लागतील, पोस्ट BSc MSc वाल्यांना सर्व. सगळ्यात पहिलं बघा, एक सर्क्युलर आलेलं 27 तारखेला, ज्याच्यामध्ये सांगितलं होतं की मिनिमम 30 ते 50 पॉईंट लागतील हे वालं तुम्हाला 2027ला रिन्यूअल करण्यासाठी. ठीक आहे, मी सांगितलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये पण. आता बघा, नवीन आणखीन एक सर्क्युलर आला 28 तारखेला त्यांच्याकडून. आता ह्याच्यामध्ये त्यांनी डिटेल एक्सप्लेन केली, त्याचा मिनिंग काय. सगळ्यात पहिलं बघा, सब्जेक्ट मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो. हे तेच आहे आपलं 22 ते 27ची सायकल, त्याच्या रिगार्डिंग. त्याच्यामध्ये रेफरन्स सेम तेच आपले कोर्टाचे आणि MNCचे लेटर्स वगैरे त्याचे रेफरन्स दिलेले आहेत त्यांनी. चला, एक पॉईंट शॉर्टमध्ये सांगतो. बॅकग्राऊंड हिस्ट्री सांगितली त्यांनी की जेवढे काय रजिस्टर्ड नर्स मिडवाईफ आहेत त्यांना दर 5 वर्षानंतर रिन्युअल करावं लागतं, त्याच्यासाठी CNE किंवा CPD करणं गरजेचं आहे, ते मला सांगितले. नेक्स्ट, मॅन्डेटरी CNE किंवा CPD पॉईंट म्हणजे कंपल्सरी किती करणं आहे गरजेचं, तर 150 पॉईंट. ठीक आहे, दर 5 वर्षानंतर रिन्युअल करण्यासाठी. आता 22 ते 27ची सायकल चालू आहे, तर 27 ते पुढे 32ची म्हणजे दर 5 वर्षाची जी सायकल आहे त्याच्यामध्ये 150 पॉईंट करणं गरजेचं आहे, मॅन्डेटरी आहे. चला, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वन टाईम ट्रान्झिशनल रिलॅक्सेशन. वन टाईम ट्रान्झिशनल रिलॅक्सेशन म्हणजे काय की एक वेळेसचं तुम्हाला रिलॅक्सेशन दिलेलं आहे. आता रिलॅक्सेशन काय की लास्ट सर्क्युलर जे आलं होतं त्याच्यानुसार मी सांगितलं तुम्हाला, हे वाला सर्क्युलर 30 ते 50 पॉईंट तुम्हाला करणं गरजेचं आहे 2027मध्ये रिन्युअल करण्यासाठी. तर ते एक्सप्लेन केले त्यांनी इथं की 30 ते 50 तुम्हाला जी सूट दिली जात आहे ती कशाच्या बेसवर दिली जात आहे, तर फॉलोइंग प्रोव्हिजनल शॅल अप्लाय, म्हणजे खालील टर्म्स अँड कंडिशनवर थोडक्यात ते तुम्हाला मिळेल. 30 ते 50 पॉईंटची सूट मिळेल तुम्हाला, करता येईल. पण काय काय अटी राहतील त्याच्यासाठी. सगळ्यात पहिलं बघा की रजिस्टर्ड नर्स विथ पार्शियल क्रेडिट आवर्स, ज्यांनी थोडे बहुत हे सर्क्युलर निघेपर्यंत, म्हणजे ज्यांनी थोडे बहुत जरी केलेले आहेत 5, 10, 15, 20 जे काही केले असतील पॉईंट त्यांनी, तर अशा कॅन्डिडेटला कमीत कमी 30 CNE पॉईंट करणं गरजेचं आहे, तर त्यांना रिन्युअल करता येईल 2027मध्ये. किंवा बघा, ज्यांनी 0 क्रेडिट आवर्स, ज्यांनी एकही CNE किंवा CPD पॉईंट केलेलं नाही आजपर्यंत, तर त्यांना कमीत कमी 50 तरी करावं लागतील, तर त्यांना रिन्युअल करता येईल 27मध्ये. ठीक आहे, तर 30 ते 50 पॉईंटचा जो डाऊट होता तो इथं क्लिअर झाला की ज्यांनी थोडे बहुत तरी केलेले आहेत त्यांना मिनिमम 30, ज्यांनी काहीच केलेलं नाहीत आत्तापर्यंत तर त्यांना 50 CNE पॉईंट करणं गरजेचं आहे, तर त्यांना 27मध्ये रिन्युअल करता येईल. पण आता सगळ्यात मोठी ट्विस्ट ही आहे की 150 पॉईंटमधून मग त्यांना सूट मिळाली का, तर नाही, कायमची सूट मिळाली नाही. ट्रान्झिशनल रिलॅक्सेशन म्हणजे काय की तुम्हाला मिनिमम 30 किंवा 50, ज्यांनी काहीच केलं नाही त्यांना 50 इतके तर पाहिजे, तुम्हाला रिन्युअल करता येईल. पण जे काही तुमचे पॉईंट शिल्लक राहत आहेत, तुम्हाला जर नाही करणं झाले, तर 2027च्या पुढली जी सायकल आहे तर त्या सायकलमध्ये ते पॉईंट ॲड होतील. म्हणजे 2027 ते 32मध्ये परत तुम्हाला 150 पॉईंट तर करायचेच आहे. पण समजा तुमचे मागचे आता समजा 50 झालेत आणि 100 बाकी आहेत, तर ते 100 ह्या पुढल्या 150मध्ये ॲड होतील. मग तुम्हाला 2027 नंतर 250 पॉईंट करावं लागतील. ठीक आहे, थोडक्यात ह्यांनी ट्रान्झिशनल रिलॅक्सेशन म्हणजे तात्पुरतं फक्त तुम्हाला सूट दिली आहे 2027चं रिन्युअल करण्यासाठी. ठीक आहे, तुमचे 50 जर पॉईंट झाले आणि 100 पॉईंट तुमचे आणखीन बॅलन्स आहेत, तर हे 100 प्लस होतील पुढल्या सायकलमध्ये 2027 नंतर जे 150 करायचे त्याच्यामध्ये ॲड होतील. तर याचा मिनिंग असा आहे. ठीक आहे, चला, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आता नेचर ऑफ रिलॅक्सेशन, म्हणजे हे वन टाईमचं आहे. आता बाकी इम्पॉर्टंट पॉईंट नाही आहे जास्त, मी जे इम्पॉर्टंट आहे तेवढं एक्सप्लेन करतो. त्याच्यानंतर इंटरप्रिटेशन, म्हणजे या लेटरचा मिनिंग जे MNC कन्सिडर करेल लास्ट फायनल डिसिजन MNCचा असेल. त्याच्यानंतर बघा, आता जे न्यूली रजिस्टर्ड आहेत, ज्यांनी आत्ता न्यू रजिस्ट्रेशन वगैरे केलेलं आहे 2022-23 नंतर, तर त्यांनी सांगितले की त्यांना किती क्रेडिट पॉईंट पाहिजे. तर बघा, त्यांनी 150 पॉईंट कसे सांगितले होते की पर इयर 30 प्रमाणे 5 वर्षात 150 पाहिजे. मग आता जे कॅन्डिडेट बघा इथे त्यांनी तारखेसहित दिलेलं आहे, समजा 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 जर मध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन झालं असेल, तर तिथून पुढे 27पर्यंत कंप्लीट 5 वर्ष भरतात, तर 150 पॉईंट लागतील त्यांना. जर कोणी 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024मध्ये रजिस्ट्रेशन झालं असेल कुणाला, तर त्यांचं 120 पॉईंट. त्याच्यानंतर नेक्स्ट सेम असंच, म्हणजे पर इयर प्रमाणे तिथून राहिलेले जेवढे इयर राहिले तर तेवढे इयर प्रमाणे पर इयर 30 प्रमाणे तुम्हाला पॉईंट करावं लागतील. आता तुमचं रजिस्ट्रेशन बघा कधी झाले, समजा कुणाचं 1 एप्रिल 2025ला झालं असेल आणि 31 मार्च 2026 या डेटमध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन झालं असेल, तर त्यांना किती 60च पॉईंट पाहिजे. ठीक आहे, तर तुम्हाला किती पॉईंट पाहिजे ते ह्या या चार्टवरून समजून जाईल तुम्हाला. ठीक आहे, ज्यांचं 22च्या आधीचं वगैरे आहे त्यांना तर काय सर्वांना 150 तर लागणारच आहेत. तर तिथून पुढे ज्यांचं झालं आत्ता ह्या 5 वर्षामध्ये ज्यांचे पासआउट आहेत त्यांच्यासाठी बघा इथे चार्ट दिलेले आहेत, तुम्हाला कळेल की तुम्हाला किती पॉईंट लागणार आहेत. तर एवढे पॉईंट टोटल करायचे. मग तुमचे तेवढे कंप्लीट झाले, ठीक, नाही झाले तर ते पुढल्या ह्याच्यात ॲड होतील
पण ते तुम्हाला करावं तर लागणारच आहे. 150 पॉईंट असा मिनिंग आहे त्याचा. ठीक आहे. चला नेक्स्ट आहे आता मोड. आता हे तुम्ही CNE कसे अटेंड करू शकता डिपेंड आहेत. तुम्ही आता ह्याच्यामध्ये दिलेले तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन कसंही करू शकता. ह्याच्यामध्ये स्पेसिफिकली त्यांनी काही क्रायटेरिया दिलेला आहे की तुम्ही 60% ऑफलाईन किंवा 40% ऑनलाईन करू शकता. पण असं काही नाही, तुम्हाला करायचं असेल तर बघा 100% तुम्ही ऑफलाईन पण करू शकता. इथे दिले 60% ऑफलाईन, 40% ऑनलाईन करता येईल. पण तुम्हाला करायचं असेल तर 100% तुम्ही ऑफलाईन करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे की जे अदर स्टेटमध्ये आउटसाईड स्टेट राहतात किंवा आउटसाईड इंडिया राहतात, तर अशा कॅन्डिडेटला 100% ते ऑनलाईन करू शकतात. तर त्यांच्यासाठी सूट आहे जे स्टेटमध्येच राहत नाही की आउट ऑफ स्टेट आहेत किंवा समजा सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये वगैरे जॉब असेल, कुठं अदर स्टेटमध्ये वगैरे असतील किंवा कुणी ॲब्रॉडला वगैरे असेल तर ते 100% ऑनलाईन करू शकतात. त्याच्यानंतर नेक्स्ट व्हेरिफिकेशन. हे काही नाही इम्पॉर्टंट एवढं डॉक्युमेंट ह्याच्यासाठी रेसिडेंट ॲड्रेससाठी तुमचं जे रजिस्ट्रेशन ॲड्रेस आहे तो आज कन्सिडर केला जाईल सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आता हे खालचे जे पॉईंट आहेत ते गव्हर्नमेंट एम्प्लॉईज वगैरे असतील तर त्यांचे इन हाऊस जेवढे काही ट्रेनिंग वगैरे असतील, समजा गव्हर्नमेंटमध्ये इन हाऊस ट्रेनिंग वगैरे होत असतील तर त्याचे पण पॉईंट त्यांना मिळतील. मग इलिजिबल डिपार्टमेंट कोणते कोणते आहेत, समजा DMR असेल, DHS, ZP असेल किंवा मेडिकल कॉलेज, गव्हर्नमेंट हॉस्पिटल किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशन असतील किंवा NHM असेल किंवा एनी अदर गव्हर्नमेंट बॉडी वगैरे असेल, तर ते जे इन हाऊस ट्रेनिंग प्रोग्राम वगैरे जे आपले ऑर्गनाईज करतात तर त्याचे पण CNE किंवा CPD पॉईंट मिळतील. पण त्याच्यासाठी पण त्यांनी खाली प्रोसेस दिलेली आहे की काय काय करावं लागेल. त्याच्यामध्ये आधी तुम्हाला MNCला इन्फॉर्म करावं लागेल, परमिशन घ्यावं लागेल. त्याच्यामध्ये सर्व डिटेल हे त्यांच्यासाठी आहेत, ते पॉईंट आहेत की रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट वगैरे तुमचं पाहिजे. त्याच्यानंतर सबमिशन ऑफ प्रोग्राम वगैरे सर्व आधी MNCला इन्फॉर्म केलं पाहिजे, अप्रुव्हल वगैरे घेतलं पाहिजे, अप्रुव्हल प्रोग्राम रिपोर्ट. त्याच्यानंतर ठीक आहे, ते त्यांच्यासाठी क्रायटेरिया आहे की इन हाऊस जर ट्रेनिंग डिपार्टमेंट कोणी ऑर्गनाईज करत असेल, तुमच्या डिपार्टमेंटमध्ये जर कोणी ट्रेनिंग वगैरे ठेवली असेल तर त्याच्यासाठी त्याचे पण पॉईंट तुम्हाला मिळतील. म्हणजे सेपरेट CNE करण्याची गरज नाही, त्याचे पण पॉईंट तुम्हाला मिळतील. पण त्यांच्यासाठी दिलेली प्रोसेस आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आउट ऑफ क्रेडिट पॉईंट याच्यामध्ये पण सेम प्रोग्राम अप्रूव्ह पाहिजे, MNCनं परमिशन दिलेली पाहिजे. ठीक आहे, तोच क्रायटेरिया टर्म्स अँड कंडिशनवाला. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, जे हा वाला पॉईंट लास्ट सर्क्युलरमध्ये पण होता की मागणी होती 150 पॉईंट कमी करून 75 क्रेडिट पॉईंट करण्यात यावं. CNE पॉईंटचा क्रायटेरिया कमी करण्याची जी मागणी होती संघटनाची, तर त्याच्यावर त्यांनी लास्ट टाईम पण क्लॅरिफिकेशन दिलं होतं की आधी आम्ही 5च पॉईंट देत होतो एका CNEला. MNCचं म्हणणं आहे की एका CNEला 5 पॉईंट देत होते, तर ते आता 10 पॉईंट द्यायला चालू केले. तर मग ते थोडक्यात त्याचा मिनिंग तेच झाला, पॉईंट डबल केले काय आणि पॉईंट अर्धे केले काय, ते एकच झाला. तर असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, ते वाला एक. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हे जे रूल्स अँड रेग्युलेशन जे आता त्यांनी सांगितले तर की सूट वगैरे हे फक्त वन टाईमसाठी ॲप्लिकेबल राहील 31 मार्च 2027 रिन्युअलसाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर इफेक्टिव्ह डेट म्हणजे हे कधीपासून नियम लागू होतील, सर्व इमिडिएट इफेक्ट म्हणजे आता हे लेटर निघाल्यापासून म्हणजे कालपासून. ठीक आहे. त्याच्यानंतर डायरेक्शन. ठीक आहे, चला कॉमन आहे. तर हे सर्क्युलर आलेलं आहे. तर याच्यामध्ये आता तुमचे सर्व डाऊट क्लिअर झाले असतील. हां, PB BSc MSc वगैरे त्यांच्यासाठी तोच पहिलावाला क्रायटेरिया आहे. ज्यांचं PB किंवा MSc झालेलं आहे ह्या 5 वर्षामध्ये, तर त्यांना गरज नाही. पर इयर त्यांना 75 प्रमाणे 2 वर्षाचे 150 पॉईंट त्यांचे मिळून जातील त्यांना. ठीक आहे. आणखीन कोणाचे जमा झालेले नाही आहे ते रिन्युअलच्या वेळेस वगैरे ते त्याच्यासाठी करतील परत ॲड, त्याच्यामध्ये काही ऑप्शन वगैरे देतील. सध्या कोणाचे जमा झालेले नाही आहेत. ठीक आहे. ज्यांचं कोणाचं PB MSc वगैरे झालं असेल तर तसं गडबड वगैरे काही करू नका. ते आणखीन कोणाचे जमा झालेले नाहीत, ते होईल नंतर. ठीक आहे. चला, बाकी सध्या ह्या लेटरवरून तर बाकी डाऊट क्लिअर झाले की 30 ते 50 पॉईंटचा क्रायटेरिया आणि 150 पॉईंटची सूट कायमची मिळाली का नाही, फक्त तुम्हाला रिन्युअल करण्यासाठी मिळाले. राहिलेले पॉईंट ते पुढे ॲड होतील जर तुम्हाला नाही करणं झाले तर. शक्यतो जर झाले तुम्हाला जमलं आत्ताच कंप्लीट करता आले तर करून टाका, म्हणजे ते पुढे ॲड होणार नाहीत, नाहीतर ते राहिलेले पुढे ॲड होतील, बाकी काही नाही. ठीक आहे. चला, ही सर्क्युलर मी व्हॉट्सअप ग्रुपवर पण टाकेन किंवा तुमचे काही डाऊट असतील आणखीन तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा किंवा डिस्क्रिप्शनची लिंक मिळून जाईल तुम्हाला तिथं.